कुबेरानं भगवान शंकरासाठी लंका तयार केली होती। कुबेर हे भगवान शंकराचे भक्त, आणि त्या कुबेरानं भगवान शंकरासाठी लंका तयार केली सोन्याची, आणि त्या घराच्या वास्तुशांतीसाठी रावणाला बोलावलं। त्याची कृपा कशी होती बघा। रावणाला बोलवलं, लक्ष द्या, आणि रावणाला बोलवल्यानंतर रावण हा पंडित होता बरं का। रावण ब्राह्मण कुळात जन्माला आलेला प्रकांड पंडित होता। रावण विद्वान होता महाराज। रावण काय असा गांजा फुग्या नव्हता बरं, विद्वान होता रावण। लक्ष देऊन आहे का बरं का। विद्वान होता, श्रीमंत होता, परिवार बी रावणाचा लहान नव्हता। किती बायका होत्या रावणाला बोला? 80,000। आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या, दुसरी गेलं होतं मडच न्यायचं का हा रावणाला। आणि तो रावण वास्तुशांतीला आल्यानंतर ऐका, असा मंत्र उच्चार केला रावणानं की त्या पूजेवर भगवान शंकर प्रसन्न झाले। आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर रावणाला विचारलं, काय पाहिजे तुझ्या या पूजेवर, या वास्तुशांतीच्या मंत्र उच्चारावर मी खुश आहे, काय पाहिजे? रावणानं सांगितलं, तुम्ही मला देणार आहे का मागितलेलं? अरे मागशील ते द्यायला तयार आहे, माग। किती भोळा आहे बाबा बघा, माग काय मागायचं सांगितलं। मग आता या लंकेच्या वास्तुशांतीसाठी मी आलोय ना, आणि माझी पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर ही लंकाच माझ्या नावावर करून द्या। आणि भगवंतानं क्षणाचाही विचार न करता ती लंका रावणाला देऊन टाकली। त्याची कृपा झाल्यावर काय महाराज, त्याची कृपा झाल्यावर सापाचं माणूस तोंड ठेचत असतो, पण भगवान शंकरानं गळ्यात घातल्यावर त्याची पूजा होत असते। ही त्याची कृपा आहे, कृपा आहे। माणसाला स्मशानात जायला आवडतं का बोला आजी? नाही, काय राहिलंय आता? एकदा नातीचं लग्न डोळ्यानं पाहायचं म्हणा, बाकी काय नाही, बरोबर आहे ना। स्मशान हा शब्द सुद्धा माणसाला ऐका वाटत नाही। अहो स्मशानात जाऊन आलं की माणूस आंघोळ करतो, पण या भोले बाबानं राहणंच तिथंच पसंत केलं, स्मशानात राहणंच पसंत केलं। राखेला हात लावला की माणसं आंघोळ करतात, बाबानं राखच अंगाला लावली। भस्म उटी वृंडमाळा, वृंडमाळा म्हणजे मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा गळ्यात घातल्या। आणि ते सामान्य माणसं नव्हते, या पृथ्वीवर राज्य करणारे राजे लोक होते, आणि त्यांच्या माळा गळ्यात कशासाठी घातल्या होत्या माहिती आहे का? जर आपल्या डोक्यात हवा गेली तर यांच्या डोक्याकडे पाहिजे की अरे एवढे मोठाले असून आज इथं आहेत, आणि आपला आज एक दिवस असंच होणार आहे। भस्म उटी वृंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। भगवान शंकराच्या घरचं वातावरण बघा तुम्ही, कशाचाच मेळ नाही पण सगळाच मेळ आहे। मला सांगा, बैलाचं आणि वाघाचं जमत असतं का बोला? बैलाचं आणि वाघाचं जमत असतं? मग नंदी, हा भगवान शंकराचं वाहन कोणतं आहे? नंदी, आणि पार्वतीचं वाहन जमून घेतलं ना, याला म्हणतात त्यांची कृपा झाल्यावर काय होत नाही। मला सांगा, उंदराचं आणि सापाचं जमत असतं का बोला? उंदराचं सापाचं जमतं? भगवान शंकराच्या गळ्यात काय साप आहे, बरोबर आहे ना। भगवान शंकराच्या गळ्यात साप, आणि पोराचं वाहन गणपती बापाचं जमून घेतलंय, त्याला त्याची कृपा व्हावी लागत असते। अजून सांगू तुम्हाला, सापाचं आणि मोराचं जमतं का बोला? नाही जमत। पण भगवान शंकराचं दुसरं पोरग कार्तिक स्वामी, त्यांचं वाहन कोण? मोर, आणि बाबाच्या गळ्यात काय जमलं, कळलं? अहो भूता प्रेताची आवड असते का माणसाला? पण भगवान शंकराचे भक्त सगळे भूते वेताळे नाचती, आणि त्याला पाहून हर्षयुक्त उमापती। बस देवाच्या बारातीमध्ये सगळे भूत वेताळ सगळे हेच होते ना महाराज। अरे भगवंतानं कृपा केली की भूताचं बी वर्णन कीर्तनात करावं लागतं। विठाला विठाला विठ्ठल भगवान शंकराच्या। आणि काय गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार। गुंडाळलेलं काय? गजचर्म, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं कातड, आणि बस आहे काय? व्याघ्रांबर, वाघाचं आसन आहे। आणि वर्णन करत असताना भगवान शंकराचं आहे का, भगवान शंकराचा फोटो इथं ते आता या पेंटरनं वाट लावली भगवान शंकराची। भगवान शंकराचा कंठ तेवढा निळा आहे, पेंटर आहे ना भगवान शंकरच निळे करून टाकले, बरोबर का? पेंटरनं भगवान शंकरच निळे केले। भगवान शंकराचा वर्ण कसा आहे? कर्पूर गौरम, बोला करुणा
कर्पूर गौरम, कर्पूर म्हणजे कापूर, कारण कापूर कसा असतो, गोरा, पांढरा गोरा, बरोबर आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितन नमामि. हे वर्णन भगवान शंकराचं आहे आणि त्या भगवान शंकराच्या यात्रेच्या निमित्तानं हा उत्सव आहे. त्यानं कृपा केल्यानंतर होतं काय, एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला भगवान शंकराची पत्नी आहे पहिली सती माता, बरोबर आहे ना. पहिली आहे सती माता आणि तीच यज्ञकुंडात उडी मारल्यानंतर ती झाली हिमालयाची पोरगी पार्वती. बरं लक्ष द्या माझ्याकडे. त्या सती मातेचे वडील दक्ष प्रजापती. आता भगवान शंकराचं आहे म्हणून बोलतो हा. दक्ष प्रजापती, दक्ष हे त्यांचं नाव आणि प्रजापती हे त्यांना पद आलं. प्रजापती पद मिळाल्याबरोबर दक्षाला मद झाला. दक्ष हे ब्रह्मदेवाचे चिरंजीव, ब्रह्मदेवाचे चिरंजीव, आणि वडिलांना पद दिलं. पद दिलं की मध जोडून आलं. पद आलं राम महाराज की मध येत असतो. जे पहिलं तारखीसाठी फोनची वाट पाहायची ती आता उचलत नाही. कळलं माझं. पद आलं की मध जोडून येत असतो ना माणसाला. पद आले, थोडी उंची वाढली की माणूस असं निग्लेक्ट करतो, इग्नोर करत राहतो. तो त्याचा दोष नसतो, तो त्या पदाचा दोष असतो. लक्षात ठेवा बरं का. पद आणि मध हे जोडून येत असतं. आणि मग दक्ष प्रजापतीला पद मिळाल्यानंतर आता जसा नागरी सत्कार ठेवतात का नाही, मंत्री झाले साहेब आणि मग आता गावानं सत्कार ठेवला, बरोबर आहे. मग सभा असते, मंत्रिमंडळाची सभा असते ना. दक्ष प्रजापतीनं सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सगळे देवांना येऊन बसले. सगळे देव आले आणि सर्व देव आल्याच्या नंतर मग आता प्रजापती म्हणल्यावर शेवटलाच येणार ना. प्रजापती येणार म्हणल्यानंतर पुकार लावली, राजाधिराज महाराज दक्ष प्रजापती सभा में पधार रहे हैं. पुकार लावल्यानंतर सर्व उठून उभे राहिले. सर्व उठून उभे राहिले आणि प्रजापतीचं, दक्ष प्रजापतीचं स्वागत करतात. पण ऐका, 3 देव उठले नाही, भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. भगवान शंकर समाधी लावून बसले होते, त्याच्यामुळं काय कोण आलं गेलं भगवान शंकराला काही आठवण नाही. ऐका, दक्ष प्रजापतीनं सभेमध्ये सगळ्यांकडे पाहिलं, सर्व उठून स्वागत करत होते, पण 3 देव उठले नाही. भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. त्याच्यातल्या दोघांचा राग आला नाही. कुणाचा? ब्रह्मदेवाचा राग आला नाही, कारण वडील होते. भगवान विष्णूचा राग आला नाही, का? आजोबा होते. पण भगवान शंकराचा राग आला, का? जावाई. सासऱ्याचं जावयाचं संवेदनशील नातं असतं, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं जावयाला सांभाळा. मी तिथलं सांगायलो, बरोबर आहे ना. मी तर बी घ्या जावयाला सांभाळलं, बरोबर ना. ते जमत नसतं महाराज. मग राग आला दक्ष प्रजापतीला आणि भगवान शंकराला बोलायला सुरुवात केली. अय मरकट लोचन शंकर, अरे माकडासारखे डोळे आहे तुझे. हे वर्णन आहे बरं. माकडासारखे तुझे डोळे असताना माझी मृगनयनी कन्या मी तुला दिली. अरे भूता प्रेतामध्ये राहणारा तू, तुला माणसातला शिष्टाचार काय करणार. मेलेल्या माणसाचे अंगाला राख लावतो, गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो, मेलेला साप गळ्यामध्ये घालतो, वाघाचं कातडं बांधतो, तुला माणसातला शिष्टाचार काय करणार. भगवान शंकराला नको नको ते दक्ष प्रजापती बोलले, तरी भगवान शंकर ऐकून घेत होते. शिव भोळा काही बोलले नाही, काहीच बोलले नाही भगवान शंकर. पण नंदीला राहवलं नाही. चहापेक्षा किटली गरम म्हणतात. मग हे असं नंदी म्हणे, अरे दक्ष प्रजापती, अरे केव्हापासून पाहतो बडबड 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 करत राहतो. जा मी शाप देतो तुला, एवढी बडबड करतोस ना तुला बकऱ्याचं तोंड लागेल, बकऱ्याचं तोंड लागेल. भृगु ऋषी साईटला उभे होते, दाढीवरून हात फिरवला भृगु ऋषीनं आणि नंदीला सांगितलं, नंदी अरे सासऱ्या जवायाचं भांडण होतं, तुला मध्ये बोलायची काय गरज होती. तू जर आता दक्षाला शाप देत असेल तर मी सुद्धा आज शाप देतो. भगवान शंकराचे सगळे भक्त भिकारी होतील, भिकमंगे हो जाएंगे बोले. ब्रह्मदेवाने शांत केलं. अरे म्हणे ये समारंभ चल रहा है क्या, शाप समारंभ चल रहा है, रुक जाओ. सगळ्यांना शांत केलं. सगळे आपापल्या ठिकाणावर निघून गेले. पण दक्ष प्रजापतीच्या मनातला राग जात नव्हता. त्यानं काय केलं, बदला घ्यायचा म्हणून ऐका, कंखरमध्ये भव्य यज्ञाचं आयोजन केलं.
हरिद्वारमध्ये कंखर क्षेत्र आहे आणि तिथं भव्य यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये छोट्यातल्या छोट्या देवाला निमंत्रण दिलं, पण भगवान शंकर ही यज्ञाची मुख्य देवता, भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही. भगवान शंकराला निमंत्रण नाही. सती माता देवाला विनंती करते, देवा प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव खिल. अहो तुमच्या सासऱ्याच्या घरी, बोलण्याची टॅक्ट कशी आहे बघा, काय म्हणते बाई सती माता, तुमच्या सासऱ्याच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, आपण गेलं पाहिजे. एरवी माहेरचा मोठेपणा सांगताना बाया म्हणतात माझ्या माहेरात असं आहे, माझ्या माहेरात तसं आहे, आणि नवऱ्याला तिकडे न्यायचं असल्यावर म्हणतात तुमच्या सासरवाडीत कार्यक्रम आहे. बोलण्याची टॅक्ट आहे तशी. प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव केलं. अहो तुमच्या सासऱ्यानं एवढ्या भव्य यज्ञाचं आयोजन केलं, आपण गेलं पाहिजे तिथं. भगवान शंकर म्हणले, सती तुझ्या बापाचा फोन नाही. अरे जाऊ दे फोन, पण व्हॉट्सअपला पत्रिका, काही मेसेज, काही एखादा SMS टेक्स्ट मेसेज, अरे तुझ्या वडिलाचं निमंत्रणच नाही आपल्याला, तर जायचं कसं. सती माता म्हणते, हे बघा माझ्या वडिलातर्फे मी तुमची माफी मागते, पण आपण गेलं पाहिजे. भगवान शंकरानं मग का बोलवलं नाही हा वृत्तांत सती मातेला सांगितला. मग सती माता म्हणते, अहो संसार म्हणलं की भांड्याला भांड लागत असतं, पण असे यज्ञ परत परत होत नसतात. माझी विनंती आहे तुम्हाला, आपण त्या यज्ञात गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हणले, सती मला त्या ठिकाणी यायचं नाही. सती माता म्हटली, मग मी जाऊ का. भगवान शंकर म्हणले, जा तुला जायचं तर ऐका. आणि सती माता त्या यज्ञात निघाल्या. नंदी अधिक गणाला सोबत घेतलं, पण त्या यज्ञात गेल्याच्या नंतर सती मातेनं पाहिलं, सती मातेसोबत कोणीच बोलायला तयार नव्हतं. कारण दक्षानं ताकीद दिली होती, माझी जावाई आणि पोरगा आला तरी, जावाई आणि माझी मुलगी जरी आली तरी त्यांच्यासोबत कोणी बोलायचं नाही. पिता भवन जब गई भवानी दक्ष का सकाहू न सन्मानी. कोणी सन्मान द्यायला तयार नव्हतं सती मातेला. ऐका, कुणी बोलायला तयार नव्हतं. एखादी बोलत होती तर कुचकं बोलायची. कुचकं बोलणं कळते का. काग तुझ्या नवऱ्यानं आता बंगला बांधला का नाही, का तिथंच राहतो स्मशानात. दुसरी म्हणे काय संगमनेरला फ्लॅट काही, बरोबर आहे ना. कागद तुझ्या नवऱ्यानं कपडे घालायला सुरुवात केली का नाही, का ते वाघ आपलं हातीचंच कातडं गुंडाळतो. एक म्हणे कागद तुझा नवरा आता पावडर लावतो का ती राखच लावतो. बहिणी अशा बोलत होत्या. एक म्हणे तुझ्या नवऱ्यानं काही आता गळ्यात लॉकेट बिकेट केलं का नाही, चांगले कीर्तन वाढले त्याचे, हा का सापच गळ्यात घालून फिरतो. नको नको ते बोलायला लागल्या. कोणी सती मातेला चांगलं बोलत नव्हतं. मग सती मातेला आठवत होतं, माझे पती मला जाऊ नको म्हणत होते, पण मी आले. पण मनावर नाही घेतलं बहिणीचं. आई बोलली. आई बोलल्यानंतर सती मातेला बरं वाटलं, जाऊ द्या, नाही कोणी बोललं तर माझी आई मला बोलली ना, बाद झालं. सती माता जेव्हा यज्ञ मंडपात जाते तेव्हा दक्ष प्रजापती सुद्धा सती मातेबरोबर बोलत नाही. आणि ऐका, त्या यज्ञ मंडपात गेल्यानंतर छोट्या छोट्या देवाचे भाग काढलेले पाहिले आणि मग सती मातेला राग आला. छोट्यातल्या छोट्या देवाला या यज्ञात जर भाग मिळत असेल तर माझे पती यज्ञाची मुख्य देवता आहे, माझ्या पतीला या यज्ञात भाग जर नसेल काय करायचं. ऐका, पण आता हे बघा, मायरात असं आहे ना, सासरामध्ये बाया मायबापाचा अपमान सहन करत नाही आणि माहेरामध्ये नवऱ्याचा अपमान सहन करत नाही. तिच्या नवऱ्याबद्दल मायरात बोला, ती म्हणजे बोलायच नाही त्यांच्याबद्दल, माझे मालक आहे मीन ते पाहून घे. आणि इकडं मायबापाबद्दल बोला, ती काय म्हणते, ओ आई बाबाबद्दल शब्द बोलू नका, मी आहे ना, लक्षात ठेवा. सती मातेला नंतर राग आला. मग सती माता भगवान शंकराला भाग न दिल्यामुळे, ऐका, दक्ष प्रजापतीला म्हणते, बाबा तुम्ही शिवद्रोही आहात. बाबा भगवान भोलेनाथाचा तुम्ही द्रोह केलेला आहे. अहो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. देवा आदिदेव महादेव म्हणतात त्याला. जो अमृत पीते है उसे देव कहते और जो विष पीते है उसे महादेव कहते. त्या भगवान शंकराचा तुम्ही या ठिकाणी अपमान केला. बाबा तुम्ही माझे वडील आहात, मी तुम्हाला तर काही बोलू शकत नाही बाबा, पण तुम्ही शिवद्रोही असल्यामुळं मला हे शरीर तुमच्याकडून मिळालेलं आहे. मी तुम्हाला काही बोलणार नाही, पण तुमच्याकडून मिळालेल्या शरीराला मला ठेवायचं नाही, कारण माझे मालक मला दक्षायनी म्हणतात. आणि आता जर मला दक्षायनी म्हटलं तर त्याचा अपमान मला वाटेल बाबा, कारण तुम्ही शिवद्रोही आहात. आणि त्या यज्ञ कुंडामध्ये सती मातेने उडी मारली. आणि ऐका, ही बातमी भगवान शंकराला कळाली.
भगवान शंकरानं जटेतून केस उपटला, जमिनीवर आपटला, त्याच्यातून वीरभद्र प्रगट झाला आणि त्या वीरभद्राला सांगितलं जा दक्षासहित दक्ष यज्ञाचा विध्वंस करून टाका, सोसाट्याचा वारा सुटावा असा तो वीरभद्र आला आणि त्या दक्ष यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. मग कथा भाग मोठा आहे, लक्ष देऊन ऐका. शिरच्छेद केला दक्षाचा आणि त्या यज्ञामध्ये टाकून दिला. सगळे त्राहिमाम 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 म्हणून पळायला लागले. ब्रह्मदेवाकडे गेले, आम्हाला वीरभद्रापासून वाचवा. ब्रह्मदेवानं सांगितलं इकडे येऊन फायदा नाही, ज्याचं बिघडलं त्याच्याकडे जा. कळलं माझं बोल? इकडं येऊन फायदा नाही म्हणले, इकडं चला इथं काही होणार नाही. भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूने सांगितलं इथं येऊन फायदा नाही, जा ज्यांचा अपमान झाला त्यांची विनंती करा. आणि मग सगळे भगवान शंकराकडे येतात आणि भगवान शंकराला विनंती करतात. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांग. भगवंताची गर्भस्तुती लक्ष देऊन ऐका. भगवंताची स्तुती करतात आणि भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर यांनी सांगितलं तुमच्या वीरभद्रापासून आम्हाला सोडवा. वीरभद्राला भगवान शंकरानं शांत केलं. आणि ऐका, मग सगळ्यांनी विनंती केली राहिलेला यज्ञ तुम्हाला पूर्ण करायचा. भगवान शंकराला घेऊन यज्ञात येतात. आता यजमानाचं धड आहे आणि मुंडकं तेवढं यज्ञात गेलेलं आहे. म्हणले आणा बकऱ्याचं तोंड. बकऱ्याचं तोंड आणलं आणि त्या दक्षाला लावलं. आणि मग बकऱ्याच्या तोंडानं त्यानं भगवान शंकराची स्तुती केली. आणि भगवान शंकर त्या स्तुतीला प्रसन्न झाले. शिव बोला. भगवान शंकर त्या स्तुतीवर प्रसन्न झाले. एवढ्या शिव्या दिलेल्या एका मिनिटात विसरले. आणि भगवान शंकर दक्ष प्रजापतीला म्हणतात मागा तुम्हाला काय मागितलं. दक्षानं सांगितलं एका मागणीत एवढा गोळ झाला, आता मला काही नको म्हटले. मागा काही मागायचं म्हणले मला काही नको. मग भगवान शंकरच कृपा करतात दक्ष प्रजापतीवर आणि सांगतात आता याच्यानंतर जो कोणी माझ्या मंदिरात दर्शनाला येईल तो पहिल्यांदा सासऱ्याची आठवण करल आणि मगच मला दर्शन मान्य असेल. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेले की लोक बकऱ्याचा आवाज काढतात. शंभो करता का बरोबर आहे? शंभो बकऱ्याचा आवाज काढून दर्शन घेतल्याशिवाय भगवान शंकराला ते दर्शन मान्य नाही. याला म्हणतात या तुमची कृपा आमच्यावर झाली पाहिजे. त्याची कृपा झाली की महाराज एवढा मोठा मान मिळत असतो. म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बरं मी सामान्याकडे थोडंच मागतो, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बघा काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पजी संतोषी तुका म्हणे देवा. काही बातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. विठोबा रखुमाई हरी जय जय रोहिदास रेवजी गुंजाळ. चला तसेच सतीश बाबासाहेब राऊत. सतीश बाबासाहेब राऊत या मान्यवरांना विनंती आपण मार्गन हार घालण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. रोहिदास रेवजी गुंजाळ सतीश बाबासाहेब राऊत या दोन्ही मान्यवरांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चला जय 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 सर्वांनी हात वर करा. सर्वांनी आणि छान भजन म्हणा. हा अलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. मॉनिटर वाढवा. हो फुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल
जेवायला आहे ना आता, थोडं म्हणा जा. जेवून आलात का तुम्ही? जेवून आलात का? आवाज द्या दादा थोडा, सगळा आवाज घेतला माईक निवडून. जेवून आलात का? इथं कशाला आलं नाही? ही एवढी गर्दी कशाची आहे? बरोबर आहे ना? जेवण करणार आहेत ना आता? आता जेवल्या उद्या सकाळी जेवणार आहे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे मच्छिंदर दादा, पण आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. जे शरीर चालवतं तर जेवण पाहिजेतच ना. आता स्वयंपाक चालू आहे ना इकडं साईडला, किती मोठे मोठे पातिले, मी तर पाहून हापकलो. एवढा हाणतात यादा धनाधन, तुम्ही पहा, गरजेचं आहे ना. पण शरीरासाठी जेवण, आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. भगवान शंकराबद्दल मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचा प्रयत्न केला. 1-2च मिनिटात पूजेची माहिती सांगतो आणि थांबतो, कारण या महिला भगवान शंकराच्या पूजेला रोज जातात. मायाओ, भगवान शंकराच्या पूजेला जात असताना आपण काय न्यावं काय नाही न्यावं जरा लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना हळद, कुंकू, बुक्का, गुलाल न्यायचा नाही. भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना भस्म, दवना, बेलाचं पान, भस्म, दवना आणि बेलाचं पान घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात जायचं. भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना आपल्याला फार काही नेता आलं नाही तर 1 तांब्या भरून पाणी आणि 1 बेलाचं पान, 1 पसा पाणी, 1 बिल्वदल, नामदेवरायाचं प्रमाण आहे. 1 पसा पाणी, 1 बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु. भगवान शंकराच्या पिंडीवर हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, तुळस व्हायची नाही. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर भस्म लावायचं, बेलाचं पान देवाच्या पिंडीवर व्हायचं आणि दवना पिंडीवर व्हायचा. भगवान शंकराचं दर्शन घेत असताना 1 तरी बेलाचं पान पिंडीवर असलं पाहिजे. 1 बेलाचं पान जर पिंडीवर 1 तरी असलं पाहिजे, जास्त चालतात. पण बेलाचं पान पिंडीवर नसेल तर भगवान शंकराला ते दर्शन मान्य नाही. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन कुणीकडून घ्यायचं आणि कसं घ्यायचं? ना पूर्वेकडून घ्यायचं ना पश्चिमेकडून घ्यायचं. मग दक्षिणेकडं बसायचं आणि उत्तरेकडं तोंड करून भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. इकडून पूर्वेकडून का घ्यायचं नाही? कारण पूर्वेकडून नंदीश्वराचं अधिष्ठान आहे. पश्चिमेकडून का घ्यायचं नाही? तर तिकडं आदिशक्ती पार्वतीचं अधिष्ठान आहे. म्हणून उत्तरेकडं, दक्षिणेकडं बसून उत्तरेकडं तोंड करायचं आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. भगवान शंकराचं दर्शन घेतल्यावर पूर्ण पिंडीला प्रदक्षिणा मारायची नाही, कारण ते निर्माल्य जर ओलांडलं तर पुण्याचा क्षय होतो, पुण्याचा क्षय होतो असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. ज्याला लक्षात येईल त्यांनी करा, नाही तर 2-4 हाना, मला काही घेण देण नाही. बरोबर आहे? पण जे आहे ते सांगतो. बरोबर? पण अर्धी प्रदक्षिणा पिंडीला मारायची. भगवान शंकराच्या आवडीचा नैवेद्य आहे खिरीचा. खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला जास्त आवडतो. बघा बरं का, जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा ती खीर असते, ऐकताय ना? जेव्हा गॅसवर बनवतो तेव्हा ती खीर असते. मंदिरात नेऊन ठेवलं की तो नैवेद्य होतो आणि तोच वाटायला लागला की तो प्रसाद होत असतो. तोच प्रसाद होत असतो. भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा होत नाही. मंदिरामध्ये आणि घरामध्ये शिवलिंगाची पूजा होते आणि स्मशानामध्ये देवाच्या मूर्तीची पूजा होत असते. भगवान शंकराची मूर्ती पूजा का घरात होत नाही? कारण भगवान शंकराला शाप दिला होता. कोणी दिला होता? पुढच्या वर्षी आल्यावर सांगेन. सगळंच एकदा सांगून मालिका संपून कशी टाकू? बरोबर आहे ना? ऐका, भगवान शंकराची मूर्ती पूजा स्मशानात होते आणि शिवलिंगाची पूजा घरात आणि मंदिरात होते. भगवान शंकराचं शिवलिंग घरामध्ये केवढं असावं? आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग आपल्या घरामध्ये नसावं. भगवान शंकराची पूर्ण मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात नसावी. लक्ष देऊन ऐका. आणि भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर ते पाणी आपण तुळशीला व्हायचं नाही, ते बेलाच्या झाडाला व्हायचं. कारण बेलाचं झाड हे भगवान शंकराचं
स्वरूप मानलं जातं. औदुंबराचं झाड दत्तात्रयाचं स्वरूप आहे आणि बेलाचं झाड भगवान शंकराचं स्वरूप आहे. आपल्या दारातल्या तुळशी वृंदावनामध्ये भगवान शंकराची पिंड नसावी, आपण ते पाणी पिंडीला वाहू नये, पिंडही नसावी. ऐका लक्ष देऊन अजून. आणि भगवान शंकराला आपण जो बेल वाहतो तो नखानं तोडायचा नाही, तो बोटाने तोडायचा असतो. त्याची फांदी तोडायची नाही, तो नखानं तोडायचा नाही. किडलेला बेल देवाला व्हायचा नाही, पान तुटलेला बेल देवाला व्हायचा नाही. आजचा बेल व्हायल्यानंतर तुम्ही उद्या सुद्धा तो बेल वाहू शकता, कारण बेल शिळा होत नाही, फक्त त्याला धुवून घ्यायचं प्रथा सांगितलेली आहे. आज वाहिलेला बेल तुम्ही धुवून घेतला की उद्या तो चांगला होत असतो आणि स्वच्छ होत असतो. तो पुन्हा त्याच्यामध्ये जेवढा आज आपण वाहतो तेवढीच ऊर्जा असते. पण अशा भगवान शंकराच्या पूजेचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. आपल्या कपाळाला भस्म लावलं पाहिजे, भस्म लावलं पाहिजे. पण किती जागेवर शरीराला भस्म लावायचं? 32 ठिकाणावर भस्म लावायचं. नाही 32 तर 16 ठिकाणावर, नाही 16 तर 8 ठिकाणावर तरी अंगावर भस्म असावं. शिवपुराणात असं वर्णन आलं की ज्याच्या कपाळाला भस्म नसेल त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये, असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. असं भरपूर आहे. आणि भगवान शंकराला बेलाचं पान आवडणार आहे, म्हणून म्हणतात, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. संपलं. दाजी, हो दाजी, झालं. ते आलते ते म्हणतानी घ्यायला, पण आवाज बसला माझा. आता एकच जाता जाता आहे की भगवान शंकराची अशी भक्ती आहे. आणि शिवरात्रीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे बघा बरं का. आता शिवरात्र तशी महिन्याला असते, मग आपली शिवरात्र तर होऊन गेली ना, 26 तारखेला शिवरात्र होती. पण आता हा कार्यक्रम का? त्याचं कारण गुंजाळवाडीला शिवरात्रीचा मोठा उत्सव चालू होता आणि म्हणून ती पब्लिक डिवाईड होऊ नये आणि लोकांना इकडं जावं का तिकडं जावं असं पक्षासारखं होऊ नये. नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद. चला, बरोबर आहे ना, नेता स्टेबल असला पाहिजे ना, पडो काही हो काही हो, ते कार्यकर्ते राहतात. मग तसं ते इकडं काही तिकडं काही होऊ नये म्हणून तरुणांनी छान निर्णय घेतला आणि मला आवडलं बरं का. एकाच ते असल शेजारी तर आपण पुढे न्यायला काही अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा. म्हणून या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि महाराज काय नियोजन आहे, नियोजन असावं रोहिदासराव. तर या गुलेवाडीचा काय, गुलेवाडीचे काय, या गुलेवाडीसारखं बघा ना, काय सुंदर. आम्हाला कोणी फेटे बांधतो, आम्हाला नको म्हणलं तरी बांधतात. पण सांगू तुम्हाला, आम्हाला फेटा बांधल्यावर नाही एवढा आनंद होणार, पण ह्या लेकराच्या चेहऱ्यावरचा आज आनंद पाहतो. मला आनंद वाटला की एवढं तुम्ही या लेकरांना आज फेटे बांधले ना. अहो त्यांचे फोटो हे कीर्तन आता 100 वेळ पाहतील आणि त्याचा फोटो आला की असं झूम करतील. बरोबर आहे ना. ते लेकर आहे पाहिजे. अहो मी या वयातून गेलेलो आहे ना, मला त्याचा माहिती आहे. मी असं संस्थेत शिकायला होतो, म्हणून तुमच्या तरुणांना मी धन्यवाद देतो. या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. वा, उत्साहात केलं मला. जंगल में मंगल, इथं गाव नाही आणि इथं घर नाही. हे म्हणले आता मी एवढ्या फास्ट आलो आणि त्या कॉलेजच्या समोर हे थांबलेले सगळे. म्हणलं हातपाय धुवायचे मला, म्हणे तिथं व्यवस्था नाही. त्या वारकाच्या दुकानात गेलो, म्हणलं मार तोंडावर पाणी थोडं. बरोबर आहे ना. तिथंच फेटा बांधला, फेटा गाडीत बांधला, फेटा गाडीत तोंड त्या बिचाऱ्यानं धुवून दिलं. त्यासाठी टाळ्या वाजवा बा, नाव नाही मला माहिती आहे. पण ते रोहिदासराव म्हणले हे बा असं नियोजन सगळं बरं का. पण आल्यावर पुन्हा ती बग्गी आणली, म्हणले आता त्याच्यात बसा. अहो म्हणलं काय करायचं. नाही नाही म्हणले, पोरांची इच्छा आहे. याला उत्साह म्हणतात आणि उत्सव याला म्हणतात. लक्षात येते माझं बोलणं? काय तिथून इथपर्यंत घेऊन आले. अरे का परमार्थ वैभवात नसावा? बोला. 100 वेळ पक्ष बदललेल्या नेत्याला JCBनं फुलं टाकता, कोट्यावधीचे घोटाळे करणाऱ्याला क्रेनने हार घालता. मग आम्ही 4 देवाचे नावं चांगले घेत असेल, आमच्यासाठी का नसावं असं? बा काय नाही, आम्ही कोणाला बिघडवत तर नाही सुधारणार, कोण बिघडवत तर नाही ना कुणाला. बरोबर आहे ना. आज एवढे तरुण पोरं कीर्तनाला आहे महाराज. मी एक सांगू तुम्हाला, 24 तासात जागा असताना बिना मोबाईलचं 2 तास राहून दाखवा. शक्य आहे आता ते? नाही. माणूस ते फोन चालूच ठेवतो, ऑनलाईन येईल पुन्हा बंद करण. ते लहान लेकराच्या डायपरवाणी
नाही 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 ते चालूच असतं माणसं, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? पण इथं 2 तासात पोरानं मोबाईल सुद्धा हात लावला नाही महाराज. ही ताकद परमार्थातच आहे, ही ताकद परमार्थात आहे. लक्षात ठेवा बरं का मला काय सांगायचं. आज एवढे तरुण पोरं जर सप्ताहाकडे येत असतील तर याच्यापेक्षा संप्रदायानं तुम्हाला अजून मोठं काय द्यायला पाहिजे त्याला बोला. आणि पोरं जर पुढं होऊन करत असतील तर म्हाताऱ्या माणसानं लय डोकं लावत बसायचं. आता एवढे कोण्या म्हाताऱ्याने एवढे फेटे बांधले असते पोरायला? अहो हार असला तर इतीवर झेंडूचं फुल असतंय, इतीवर. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पण तरुण पोरं आले की तो कार्यक्रम वैभवातच होतो महाराज. आणि पोराकडून नियमात थोडी कमी जास्त होत असेल, पण म्हाताऱ्या माणसानं ती सांभाळून घ्या. पोरं आहेत करायला लागले ना, नाही तर मग यायन सुरू करायचं. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? साऱ्या घोले वाढील तो बायोडाटा माहिती. उगा आता वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही एवढाच अर्थ आहे. नाही तर तो एक भजन मंडळ जाग्यावर ठेवलं नाही. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. पण तरुण पोरं पुढं होऊन करत असतील तर त्याचा स्वाभिमान ज्येष्ठांना सुद्धा आहे, कारण त्यांच्या बी चेहऱ्यावर आनंद आहे. बाबा पोरांना आपल्याला जबाबदारीतून हलकं केलं. पुढं होऊन पोरं करत असेल तर आपण त्यांच्या मागं उभं राहू. आणि एक बोलू तुम्हाला, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. कळलं माझं बोलणं? प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया देणं सोपं असतं. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा तेवणं होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेवणं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकाशा करतात हो माणसं. बरं जे जास्त देतं ते बेजार करत नाही मच्छिंदर दादा, कमी देणार लय बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारा तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 ने, आम्ही उरलेल्याच पाहू, ने घेतून ने. बरोबर आहे? एक वाक्य बोलू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारे कयातही चुका काढतात ना हो. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट गेल्या आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? आता कधी माहेराला जा आणि कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वाग सांगू ना. असं असतं का? चुका काढायच्या म्हणलं कशात निघाय, कशातही निघतात ना महाराज. चांगलं काम होत असेल तर कौतुक करा. एखाद्यानं छान बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, छान बांधली आमच्या महाराजांनी संस्था. बरोबर आहे का नाही? बोलवलं आपल्याला वास्तुशांतीला, पूजेला. आपलं काम काय? छान बांधली हो तुम्ही संस्था. आज तुमची संस्था झाल्यामुळं आमच्या परिसरात हे टाळकरी उपलब्ध झाले, नाही तर कुठून आणायचे होते एवढे. बरे हक्कानं झाले का नाही? लक्षात ठेवा. टाळकरी हक्कानं झाले ना, तिथं जाऊन कौतुक करा. लोक तिथं जाऊन चुका काढतात. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावायला, तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचं पाहून घेऊ आपण. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोललं. आपलं काम काय? छान घेतली तुम्ही गाडी, पेढा खायचा. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. बरोबर आहे? पेढा खा, कौतुक करा, निघून जा. पेढा खात नाही आणि कौतुक करत नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात आणि चर्चा करतात. हप्त्यावर घेतली असे, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. म्हणून आज या दोघांसाठी टाळ्या वाजवा. रोहिदास दादा गुंजाळ आणि संतोष दादा राऊत, सतीश दादा राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज असे सौजन्य देणारे आहेत आणि अन्नदान देणारे आहेत, म्हणून सप्ते करणं सोपं आहे. नाही तर आज सिंहाचा वाटा आहे बरं का. हे सौजन्य घेणाराचा आणि अन्नदान करणाऱ्याचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे रोहिदास दादा गुंजाळ आणि सतीश दादा राऊत या दोघांना बी मी धन्यवाद देतो. असं सहकार्य ठेवा.
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. 9:30ची वेळ मला दिलेली आहे. बरोबर 9:30 वाजले. जावयानं रोहिदास महाराजानं आमच्या राम महाराजानं तिघं म्हणले 9:30 पर्यंत करा. आता बरोबर 9:30 वाजले. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू नये. 10 वाजायले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. लोकांचे जेवण राहिले, बरोबर आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या काही अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन. जाईन वर्ष 1.5 वर्ष मध्ये, पण मी पुन्हा येईन. बरोबर आहे. पुन्हा योग आल्यावर येऊयात. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. अनुवाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 विठ्ठल जय जय बोलिले पुरे बेटी बापुरी करा क्षमा अपराध महाराज दोन्ही नाचू चारिला तुकारामी आपला करा क्षमा अपराध महाराज दोन्ही राखा पाया करा क्षमा अपराध महाराज देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदानी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ओंकारेश्वर भगवान की जय. ऐका, उद्या हरिभक्त पारायण आमचेच मित्र, महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे आक्रूर महाराज साखरे यांचं गोड कीर्तन काल्याचं होणार आहे. उद्या तुम्हाला सुंदर गवळणी ऐकायला मिळणार आहेत. आपण बहुसंख्येने उपस्थित राहा अशी माझ्याकडून सुद्धा विनंती आहे. पुढील सूचना मच्छिंदरराव देतील अशी त्यांना विनंती. या ठिकाणी ओंकारेश्वर तरुण मित्र मंडळ आयोजित त्रिदिन नाम येते सप्ताह आणि आजचा ह्या सप्ताहाचा हा 3रा दिवस. आपल्या सर्वांना वाटत असेल हा सप्ताह संपूच नाही, परंतु 3.5 दिवसाचा सप्ताह होता. आपण एक चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि तो आज 3रं कीर्तन महाराष्ट्रीत नामक कीर्तनकारामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं असे भागवताचार्य सोपान महाराज सानप यांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांच्या मुलीचा वाढदिवस असतानासुद्धा त्यांनी हरिदास महाराज, अनंत महाराज आणि राम महाराजांच्या विनंतीला मान देऊन ते ठिकाणी आलेत. त्यांचे मी ओंकारच्या तरुण मित्रमंडळाविषयी मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आज ज्यांनी एक कीर्तनकाराचं मानधन दिलं असे आपले सर्वांचेच परिचित, अतिशय गोड स्वभावाचे असे असणारे रोहिदास रेवजी गुंजाळ आणि आमचे बंधू सतीश बाबासाहेब राऊत यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी आज हा खरा महाप्रसादाचा जी पंगत दिलेली आहे ती या ठिकाणी कैलासवासी बाबासाहेब नागोजी राऊत यांच्या स्मरणार्थ आपले स्वप्नील बाबासाहेब राऊत, तसेच आमचे कैलासवासी भाऊसाहेब कोंडाजी राऊत यांच्या स्मरणार्थ संजय भाऊसाहेब राऊत, तसेच अण्णासाहेब भाऊसाहेब राऊत आणि ऋषिकेश बाळासाहेब राऊत यांनी महाप्रसादाचं मोठं आज योगदान या ठिकाणी दिलं. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवं असं मी आपल्याला विनंती करतो. अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी काही मान्यवर, काही महाराज मंडळी आज या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. असे आमचे गणेश महाराज गाडे मृदुंगाचार्य, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा, त्यांनी सुद्धा आपल्याला उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे. तसे आमचे लांडगे महाराज यांचंही देखील, संदीप महाराज लांडगे यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आले, त्यांचाही मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच अशोक महाराज नवले ते खाली बसलेले आहेत, त्यांचं नेहमी योगदान आमच्या या ओंकारेश्वर मित्रमंडळाला असतं, त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे आधारस्तंभ नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात आणि प्रत्येक गोष्टीची मदत करत असतात असे भाऊसाहेब भागवत पानसरे यांचंही या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांनी आज अन्नदान दिलं, ज्यांनी महाराजांची देणगी दिली, त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्मप्राप्त आहे. त्यांचा नामूल्य करून छोटासा सत्कार करणं हे आपलं कर्मप्राप्त मी समजतो. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो की मी ज्यांचा नामोल्लेख करेन त्याचा सत्कार यांनी करावा. या ठिकाणी प्रथमतः रोहिदास रेवजी गुंजाळ यांचा सत्कार महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सतीश बाबासाहेब राऊत यांचाही सत्कार या ठिकाणी महाराजांच्या हस्ते होतो. आणि आपल्या या अखंडनाम सप्त्यासाठी ज्यांचं मोठं मोलाचं सहकार्य असतं, नेहमी आपल्याला सहकार्य त्यांचं मिळत असतं, असे मी त्यांच्या नामोल्लेख या ठिकाणी करतो. त्यांनी या सत्कारासाठी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी प्रथमतः भीमाशंकर दामोदर राऊत ज्यांच्या जागेवर आज हा सप्ताह चालू आहे, त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे.
शंकर गंगाधर राऊत, त्यानंतर सुधीर दत्तात्रेय राऊत, भारत नारायण राऊत, जगदीश नारायण राऊत, बाबासाहेब रामभाऊ राऊत, भाऊसाहेब लहानू राऊत, प्रवीण लहानू राऊत आणि कैलास सखाराम राऊत या ज्या मान्यवरांची मी नावं घेतली त्यांना विनंती आपण सत्कारासाठी व्यासपीठावर यायचं आहे. चला पटापटा.